नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बीड जिल्ह्यातील पूर परिस्थिती आता ओसरली आहे, पण आता या भयावह पूर परिस्थितीचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. शेतातील पिकच नव्हे तर जमीनही खरडून गेलेली आहे. याच बीड जिल्ह्यातील घाटा गावात आता वाळवंटासारखी परिस्थिती आहे. याच भयावह परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर आता जे पूर परिस्थिती निर्माण झाली होती ती आता पाणी ओसरतंय आणि या पाणी ओसरल्यानंतर आता खरी नुकसानाचं किंवा विदारक जे चित्र होतं ते समोर येतोय. मी घाटा गावात आहे, बाजूला पिंपरी, म्हणजे या घाटा पिंपरी असं या गावाला बोललं जातं आणि इथलं दृश्य अंगावर शहारे आणणारे आहे. हे तुम्हाला जे दिसतंय हे चित्र, हे एखादं खडकाळ ठिकाण वाटेल किंवा एखाद्या राजस्थानमध्ये कशी परिस्थिती असते तसं हे सगळं क्षेत्र दिसतंय. पण तुम्हाला सांगतो, या ठिकाणी कांद्याचं पीक उभं होतं आणि हे पीक अक्षरशः खरडून गेलंय, वाहून गेलंय. जमिनीला किमान 5 फुटाचा खड्डा पडलाय आणि ही सगळी भयावह परिस्थिती बीड जिल्ह्यात पाहायला मिळते. काही शेतकरी आहे आपल्यासोबत. काय हे जे इथं रान होतं हे कुणाला विश्वास बसणार नाही. काय परिस्थिती होती त्या दिवशी? अहो, परिस्थिती म्हणजे जिकडे पाहतो आम्ही रातभर सालापूर होतो, जिकडे पाहतो तिकडं समुद्रासारखं पाणी दिसत होतं. घरातून याच्यावर सालापूर पळालो होतो आम्ही, तेव्हा वाचलो. घरात सगळ्या पाणी, त्या घरात बी पाणी, म्हणजे लाईनची लाईन सगळी पाण्यातच होती सगळी. अशी परिस्थिती, वाचण्यासारखी परिस्थिती नव्हती. 8 दिवस झाले आम्ही हे गबाळ काढतो, अजून तेच चालू होतं. तुम्ही आलता, पत्र्याचे शेड गेले, गुरांचा चारा गेला, मोर घासाचे भोत, वैरणीचे गंजी गेले, काही जनावर गेले. कसा दिवाळी दसरा साजरा करायचा? आता काय ह्यो दिवाळी दसरा आम्हाला म्हणायचं, दुसरा कोणता दिवाळी दसरा आहे? दुःखाचा दिवाळी दसरा झाला ह्यो, आनंदाचा नाही. बरं, या ठिकाणी शेत होतं, असं काय परिस्थिती होती ते आधी पूर यायच्या आधी? आता तर म्हणजे सांगायची गरज नाही, सगळं दिसतं. त्या माणसाने 5 लाख रुपयाचं इथं माती टाकलेली आणि सगळं रान व्यवस्थित बांधलेलं बी होतं. दगड लावून सगळं करून रान तयार झालं आणि हे कोटणा वाढवून बसलाय. आता काय करायचं त्याने? शेतात यावं पण वाटत नसेल. कशाला येतोय तो आजारी होऊन पाडाय घरी. काय सगळी गावात परिस्थिती, म्हणजे तुम्ही त्या दिवशी पूर परिस्थिती पाहिली डोळ्याने? भयंकर परिस्थिती होती. सकाळी 6 वाजेच्या सुमारास जास्त पाणी आलं. पाणी हळूहळू वाढत गेलं आणि साऱ्या गावात पाणी शिरलं. घाटा गाव जसं समुद्रात बुडाल्यासारखं झालं होतं. हे जमिनीची अवस्था, अगोदरच 10 लाख रुपये खर्च करून पवळी घालून माती खालून तलावातून आणून त्याची रॉयल्टी भरून टाकली होती. आणि आताच कुठं कुठं नाही तर ते कांद्याचं पीक उभा केलं होतं. कांदे लावून 15 दिवसाचे झाले होते, जास्तीत जास्त 1 महिना झाला असेल. तोपर्यंतच काळाने अशी झडप घातली आणि होत्याचं नव्हतं केलं. माती पण राहिली नाही इथं. आता आम्हाला माती टाकावं लागेल, पण आता ती टाकायची कशी, सकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच्या परिस्थिती याच्या आधी कधी असं याच्या अगोदर आम्हाला कळत तसं तर कधी पाणी आलं नव्हतं. पण पहिले जुने लोक पण सांगतात की हे 100 वर्षापर्यंत कधी पाणी आलं नव्हतं. आणि काय ही परिस्थिती म्हणजे 10 किलोमीटर इकडं अंतर, जोपर्यंत नदीचं उगम होतं तो नदीकाठचे सगळ्या जमिनी असे खरडून गेलेल्या होता. आणि कोणाचा कांदा असेल, कोणाच्या घरात पाणी असेल, असं म्हणजे बरंच आतुनात नुकसान, म्हणजे त्याची म्हणजे गणता सुद्धा करता येणार नाही, इतकं अवघड झालंय शेतकऱ्याची. आणि रानात म्हणजे काही म्हणजे राहिलेलंच नाही, रानात जायसारखंच राहिलं नाही. डायरेक्ट म्हणजे आम्हाला इतकं अवघड झाले, विदर्भाला चारा नाही कोणालाच, असं म्हणजे पाण्याने इतकं अवघड केलंय ना. बरं, मी माझ्या कॅमेरामॅनला थोडस विनंती करेल, हे थोडस दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करावा, कारण हे शेती आहे, ही शेती आहे, यावर कुणाला विश्वास बसणार नाही. या ठिकाणी शेती होती, या शेतीखाली पाईपलाईन होती आणि या शेतीत ठिबक पण होतं आणि सोबत पीक पण होतं. पण हे पीक, आता पीक तर दिसत नाहीये, पण शेतातलं रान होतं, म्हणजेच शेती होती, हे कुणाला विश्वास बसणार नाही. अशी भयावह ही जे भेगा पडल्या आहे ना, ह्या जमिनीवरच्या भेगा नाही, या शेतकऱ्यांच्या काळजावर पडलेल्या भेगा आहे. आणि या भेगा आता भरून निघणं शक्य नाहीये, कारण 20-25 लाख रुपये घालून इथे जमीन तयार केली, कसली, आणि त्या शेतीतून काहीतरी स्वप्न पूर्ण होतील अशी अपेक्षा होती. मात्र त्या स्वप्नांवर
या पूर परिस्थितीने पाणी फिरलंय. काय भयंकर परिस्थिती शेतकऱ्यांची. शेतकऱ्याची व्यथा म्हणजे सांगायचं झालं तर शेतकऱ्याच्या डोळ्यात सदान पाणीच आहे. जसं पाहावं तसं पाणीच दिसतंय. शेतकऱ्याचं हे नुकसान कधीही भरून निघण्याजोगं नाहीये. शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे ते सरकारने काही जरी केलं तरी ते भरून निघण्यासारखं नाही. कारण या अगोदर असं भयंकर कृत्य कुठं दिसलं नाही आणि आम्ही पाहिलं पण नाही. हा समुद्रापेक्षा ज्यादा परिसर असा भयानक दिसतोय. हे दृश्य जर पाहिलं तर घराच्या बाहेर पण निघता येत नाही आणि घरात पण वाचता येत नाही असं दृश्य आहे. एक पिढीच गेली म्हणायची एक शेतकऱ्याची. पिढी गेली, एक पिढी तर सुधारत नाही तर. आता शेती नाही पिकलो खायचं काय? हा? खायची पंचायत आहे ना. आज होतं ते घरातला माल गेला सगळा वाहून, भिजून शेतातून गेला. शेतातलं बी सगळं नुकसान झालं. जनावरांचा चारा गेला, जनावर उपाशी मरत. आम्ही उपाशीच आहेत. कशाची जीवर काय करायचं? सरकार काय मदत करतंय ना पण. आता सरकारने अजून काहीच नाही केलं. असे फोटो काढून घेऊन जाते तर पंचनामे करून जाते. तर मग काय त्यांची जशी दया होईल तशी होईल. ही सगळी भयंकर परिस्थिती आहे. घाटा गावातलं हे सगळं चित्र आहे. नदीनं प्रवाह बदलला आणि त्यानंतर ही सगळी पूर परिस्थिती निर्माण झाली. पण ज्या पद्धतीने हे शेतकरी सांगतायत, शेतकऱ्यांची एक पिढी उद्ध्वस्त झाली आहे. ह्या ज्या भेगा आहे ना, ह्या शेतकऱ्यांच्या काळजावरच्या भेगा आहेत, ज्या कधीही भरून न निघणाऱ्या आहे. शेतकऱ्यांना आता शेतात यावं वाटत नाहीये, कारण हे चित्र बघितल्यानंतर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. मोहसिन शेख, NDTV, घाटा, बीड.